ज्यासाठी त्यांच्या समाधानासाठी म्हणून आईवडिलांच्या ते लग्न करतात आणि मग दोन म्हणजे हे सिक्रेट रिलेशनशिप पण मेंटेन ठेवतात आणि तेही रिलेशनशिप पण कुठे जस्टिस नाही देऊ शकत. मग से फॉर एक्झाम्पल, लग्नाआधी जर का तुम्ही भेटताय, तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता, काय रे तुझ्या आता आयुष्यामध्ये कोण आहे? तो म्हणाले नाही कोणी नाही आहे म्हणून. मग तुझा वेळ कसा जातो? ठीक आहे, तो सांगेल जसं आहे ते. मग लग्नानंतर जर का माझ्या बाबतीत असं असं घडलं तर तू मला कशा प्रकारे मदत करशील? तर तो सांगेल की ठीक आहे, मी अशी अशी मदत करेन. बरं, मग आधी तुझे ब्रेकअप्स किती झालेत किंवा तुझ्या आयुष्यात कोणी होतं का? मे बी तो खरा असेल तर तो सांगायला सुरुवात करेल किंवा तो टाळेल. त्याच्या टाळण्याचा जर संबंध तुम्हाला सेन्स कळतो तेवढंच आपल्याला कळू शकतं, तर तुम्हाला इट्स अ रेड फ्लॅग. तो का टाळतोय? मग तुला भीती आहे का किंवा तुला काही प्रेशर आहे का? आणि हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आईवडिलांच्या अंडर प्रेशर येऊन, समाजाच्या प्रेशरमध्ये येऊन तू लग्न करतोयस का? कारण मलाही काही गोष्टी तुला सांगायच्यात, पण आधी तुझ्याकडनं मला गोष्टी ऐकायला आवडतील. म्हणजे जर तू कोणावर प्रेम करत असशील तर मला हे खरं खरं सांग. मी कोणावर प्रेम करत असेल तर मीही तुला आत्ता सांगायला तयार आहे. पण हे ना आपण उगीचच लपूया नो. जर तुम्ही एवढा कम्फर्ट लेवल जर समोरच्याला देताय ना, तर त्या कम्फर्ट लेवलला तो डेफिनेटली रिस्पॉन्ड करेल. ओके. आणि जर तुम्ही प्रेशरमध्ये तुम्ही स्वतः येऊनच त्याला जुजबी प्रश्न विचारताय बरोबरचे, तर बस करायचं म्हणून तुम्ही कराल लग्न, पण ते टिकणार नाही.